आणि आता बातमी भारत आणि पाकिस्तान खरे तर ऑपरेशन सिंदूर संदर्भातली। भारताच्या लष्कराने पाकिस्तानचं मोठं नुकसान केलंय आणि त्यानंतर भारत सरकार डिप्लोमॅटिक पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवरती दबाव वाढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। तर पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे। जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळ पाठवली जाते। यामध्ये 20 खासदारांची निवड झाल्याची देखील माहिती सध्या बघायला मिळते। जगभरात आता ऑपरेशन सिंदूरचा डंका वाजणार आहे आणि त्यासाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रयत्न केले जात आहेत। तर जगभरात आता आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरचा डंका कसा वाजणार, कोण कोण सहभागी आहे। एमआयएमचे असुद्दीन ओवैसी, काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि माजी खासदार गुलाम नबी आझाद देखील यामध्ये आहेत। माजी मंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेसचे मनीष तिवारी, डीएमकेचे आपण पाहतोय कानिमोझी, करुणानिधी आणि भाजपच्या डी पुरंदेश्वरी या देखील या शिष्टमंडळामध्ये सहभागी असणार आहे। सर्व पक्ष शिष्टमंडळ खरं तर हे आहे हे आपण पाहतोय।